बजरंगवाडा इगतपुरी आणि इथल्या मेघना झडे या ताईला आपण भेटणार आहोत. हा सगळा परिसर ज्या ठिकाणी आत्ता आपण आलेले आहोत इगतपुरीमध्ये सुखदुःख बघा ना कशी अगदी घराला घरं लागून सगळे आहेत. खूप सगळे एका कुटुंबाप्रमाणे सगळे राहतात आणि अत्यंत छान वातावरणामध्ये आत्ता या बजरंगवाड्यात आपण आलेले आहोत. तेव्हा इथल्या मेघना ताईला आपण भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला, कारण लवकरच लग्न होणार आहे आणि मेघना ताई सासरी जाणार आहे. चला ना भेटूया आपण त्याला. एवढंच मला, बाकी त्यांना बरवा. थांबा थांबा ना, अक्का बरवायची त्यांना. हा अक्का अक्का असं प्रेम पाहिजे हो की नाही. बर, उखाणा घेणार आहे. मी आहे प्रदीप रावांची शक्ती, ते आहे माझे श्वास, देवाच्या कृपेने मला सासर मिळाले झकास. वा, सगळीकडे झकास आहे, सगळीकडे झकास असं वातावरण आहे. त्या तुम्हाला दोघांना झकासची तिकीट आहेत चित्रपटाची. हा, आणि शुभेच्छा. आता द्या ओळख करून. अरे वा, नमस्कार. हे माझी मम्मी. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. हे माझे ननंद. नमस्कार. हे माझे सासरे बुवा. नमस्कार. हे माझे दीर लहाने आणि माझी आजी तिकडे. आजी नमस्कार. हा, हा ही माझी मोठी बहीण, हा भाऊ आणि तो लहान भाऊ. सर्व चला नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली, आता प्रश्नोत्तराला सुरुवात. नमस्कार. नमस्कार. कसं जमलं? लव्ह मॅरेज. हो का? कसं झालं? त्यांच्या समोरच्या ऑफिसमध्ये मी कामाला होते. हो का? मग तर असे माझे फ्रेंड त्यांच्या ऑफिसमध्ये कामाला होते. तिथं मी लंचच्या वेळेस जायचे, तेव्हा आमची गप्पा गोष्टी व्हायचे, तर त्यांना आवडली मी. हो, आणि मग त्यांनी मला एक मिनिट सुरुवात झाली आता गप्पांना. हो, मला असं एकंदरीत वाटायला लागलंय की जर या गप्पांमध्ये ते आले ना तर खऱ्या अर्थाने दोघांशी संवाद साधता येईल. त्यांना जरा बोलवा लवकर. मला माहिती आत्ताच गप्पा सुरू झाल्या, त्यांनी लगेच बोलवायला सांगतोय, पण कसं आहे कथानकात नुसती नायिका नको, आता नायकाची एंट्री होण्याची वेळ आलेली आहे. बोलवा. प्रदीपराव इकडे. नमस्कार. बसा. तुम्ही जेवायला जायचात एकत्र? जेवायला मॅडम यायच्या आमच्याकडे. मॅडम कुठल्या? आमच्या मॅडम. अच्छा, ह्याला मॅडम म्हणता का तुम्ही? बरं, मला वाटलं कुठल्या मॅडम. त्यावेळेला ऑफिसमध्ये यायच्या तर आम्ही मॅडमच बोलायचो, म्हणजे ऑफिसमधले कुठले स्टाफ मेंबर असले त्यांना आम्ही मॅडम म्हणून समजतो. बरं, मग ह्या मॅडम जेवायला यायच्या? ते यायच्या जेवायला, आमचे जेवण वगैरे व्हायचे, जेवणामध्ये गप्पा वगैरे नव्हायच्या. तर त्यांचा स्वभाव मला आवडला आणि कुठंतरी असं वाटलं की नाही का माझे घरचे वगैरे त्यांना पण ते व्यवस्थिशीर सांभाळतील किंवा त्यांचा आदर वगैरे सगळं करतील. तर त्यांची मैत्रिणीशी ओळख काढली, म्हटलं कोण आहे, काय, कुठं राहता. त्याच्यानंतर त्यांच्या मैत्रिणीने मला सुचवलं की नाही का तिला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याच्या जोडीला कोणी नाही आहे, तर तू मदत करशील का? मी म्हटलं ठीक आहे, मला तेवढाच चान्स पाहिजे होता विचारण्यासाठी. मग कॉलेजला गेलो तिथे आणि तिथे विचारलं की तू माझ्या संग लग्न करशील का? थांबा, कथानकातला महत्वाचा पॉइंट. कसं प्रपोज केलं? ती फुलं घ्या, करा प्रपोज, कारण तेव्हा आम्ही नव्हतो. कसं केलं? साधं प्रपोज केलं आणि डायरेक्ट. साधं म्हणजे कसं असतं आणि एक्सक्लुझिव्ह कसं असतं? लग्नासाठी डायरेक्ट विचारलं. कसं दाखवा आता, विचारा त्याला. राणी, तुझा स्वभाव मला खूप आवडतो. राणी? तुमचं नाव राणी आहे? मेघना. पण हे पहिल्यापासून राणी म्हणायचे? हो, बरं. हां, परत. हा, सॉरी, मी मध्ये आलो, असं येतात मध्ये व्हायरस येतो तसे झालं, सॉरी. हां, घ्या. आणि तुझा स्वभाव मला खूप आवडतो. आणि मला पण हे जड अंतःकरणाने का बोलताय? प्रेमाने सांगा ना. आणि हे काय फ्लॉवर पॉट मध्ये ठेवायला दिलीत का? फुलं दिलेच नव्हते ना मी. पण आता पाहिजे, चित्रपटात पाहिजे. हा, चला सुरू. असं वेगळ्या पद्धतीने करायचं तर सांगा, तसं आम्ही प्रपोज करू. हा, चला वेगळ्या पद्धतीने. चला, तिथं जे झालं तसंच करायचं. पण डायलॉग तेच पाहिजेत आणि पद्धत वेगळी पाहिजे. राणी,
मला तू ऑफिसमध्ये येते तेव्हापासून आवडायची. तर मला फक्त एवढं एक विचारायचं आहे की तू माझ्या संग लग्न करू शकशील, संसार करू शकशील का? प्लीज हा म्हण. मी त्या गोष्टीला तयार आहे, पण मला घरच्यांची संमती पाहिजे. तर घरच्यांची संमती भेटल्यावरतीच आपण लग्न करू. फक्त मी तुला विचारतोय, तू तयार आहे का? मी तर मनापासून तयार आहे, पण एकदा आई वडिलांना विचारलेलं चांगली गोष्ट आहे. माझे वडील येतील तुझ्या घरी, त्याच्यासाठी मागणी करायला. अरे वा. मी होकार देईल. जरी माझे आई वडील होकार नसले तरी मी होकार देईल. पण मग घरच्यांनी विरोध केला तर? तसे तर माझ्या खुशीसाठी माझे आई वडील तेवढं तर करू शकतात. हो, पण तरी नाहीच म्हणाले तर? तरी प्रयत्न करू. नाही, घरच्यांचा जोपर्यंत विचार नाही होणार तोपर्यंत मी तर लग्नासाठी तयार नाही होणार. कारण की आपल्याला संसार जो करायचा आहे तो आपल्या सर्व घरच्यांना घेऊन करायचा आहे सोबत. कुठे करायचं लग्न? विचार. मी प्रॉम्प्टर नाटक एवढं नंतर थांबा ना. कुठे करायचं लग्न? विचारा ताई लवकर. लग्न कुठे करायचं? ताई विचार. लग्न तर इगतपुरीमध्येच व्हायला पाहिजे. ताई रे, हा डायलॉग त्यांचा आहे. चुकलो. हा, पावसात पुन्हा इकडे तिकडे बघत म्हणा प्रेमाने ही फुलं परत द्यायची. हा, मी दिलेली फुलं परत. हा, ज्यांच्याकडनं विकत आणली त्यांना परत नाही. नको कथा नकात. अरे वा, काय मला तर अक्षरशः ना कुठेतरी असा बसलोय टिटवाळ्याला असं वाटू लागलं. आणि हे दोघे टिटवाळ्यात फिरायला आलेत असं दृश्य दिसलंय. फिरून आलो ना. कधी? असंच तिच्या मनात इच्छा होती की नाही का आपलं जुळलेलं आहे तर आपण देवबाप्पाकडे जाऊन यावा. टिटवाळ्याला? हा, देवबाप्पाच म्हणते ते गणपती बाप्पांना. हो, देवबाप्पा म्हणते. हा हा, मग त्यांचं दर्शन घ्यावं म्हणे. हा एकदा त्यांना सांगावं की आमचं लग्न ठरतंय तर तू आम्हाला साथ दे हा किंवा आमचं लग्न व्यवस्थिशीर पार पडून दे. हा. तर जाऊ म्हटलं ना. तुझ्या घरचे तर तुला पाठवतील नाही पाठवतील विचार. हो हो, पण मला एक सांगा ना. आईची संमती घेतली होती. हो, अच्छा अच्छा. आणि मग दुसरं मला एक तुम्हाला विचारायचं की मी तुम्हाला कुठेतरी बघितलं का वाटतंय? कुठे? तुम्ही मला दिसला होता. कुठे? म्हणजे टिटवाळ्याला कसं देवासाठी गेला होतात तसं असा कुठला देव आहे मुंबईत की जिथे तुम्ही गेला होतात? घरी माहिती आहे तुम्ही फिरायला गेलेले? नाही, घरच्यांना नाही. आज कळतंय. जाऊ मी निघू ना? आता काय आमचं साखरपुडा झालंय. आता काय हरकत नाही. पण मला सांगा ना, तुम्ही गेटवे ऑफ इंडिया बघितलाय का दोघांनी कधी? बघितलं नाही. कुठला देवाचं देऊळ आहे तिकडे? नाही, देवळाला नाही गेलो. पण तुम्ही म्हणालात ना ते देवाला इच्छा पूर्ण व्हावी नाही, लग्नाची. टिटोळ्याला गेलो होतो ना आम्ही. टिटवाळ्याचं दर्शन केलं. त्याच्यानंतर मग असं सहज फिरावं म्हणून गेटवे ऑफ इंडियाला गेलो. तिथून एलिफंटाला जाऊन येता. बरं, कसा स्वभाव कसा आहे त्यांचा नाही? मग कोणाचं सांगणार तुम्ही? त्यांचा स्वभाव खूप चिडचिड आहे. हा. खूप भांडता माझ्याशी. हो का? हो, काय नाही, काही गोष्टी ऐकत नाही, मानवत नाही. हा. कामामध्ये असतो तर माणसाला त्याचं वेगळं टेन्शन असतं. कोणाचं? माणसाचं स्वतःचं कामामधलं टेन्शन असलं तर आपण ऑफिसच्या टेन्शन मध्ये असतो. बरोबर. तर काही वेळेला त्यांच्या काही अपेक्षा असतात ज्या मी पूर्ण नाही करू शकत. हा. तर काय अपेक्षा असतात? अपेक्षा तर भरपूर आहे.